काय सांगाल? दिनांक 11 नोव्हेंबर रोजी महापालिकेची जी आरक्षण सोडत झाली त्याला माझी पूर्णपणे हरकत आहे, माझा विरोध आहे। ज्या पद्धतीने हे आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक सर्वसाधारण जो उमेदवार असतो त्याला फटका बसलेला आहे। याचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक 3 म्हणजे पॅनल क्रमांक 3, पॅनल क्रमांक 5 आणि पॅनल क्रमांक 15 याच्यामध्ये सरळ 3 आरक्षण टाकण्यात आले आणि कुठल्याही पद्धतीने त्याचा विचार करण्यात आलेला नाही। पॅनल क्रमांक 3 मध्ये एक लेडीज एससी आणि एसटी आणि पुरुष एससी 2 आणि एक ओबीसी महिला ह्या पद्धतीने केलेले। पॅनल क्रमांक 5 मध्ये तर त्याच्यापेक्षा भयानक काम झालेले की तिथं 2 एससी एसटी ओपन करण्यात आलेले आणि तिथे 2 महिला थेट पद्धतीने काढल्या। मग अशा वेळेला सर्वसाधारण जो पुरुष असतो जो वर्षानुवर्ष काम करतो अशा जो कोणी इच्छुक उमेदवार असेल त्याच्यावर त्याचा अन्याय झाला आहे। तसा पॅनल 15 मध्ये पण हीच परिस्थिती निर्माण झाली की तिथे डायरेक्ट थेट 2 लेडीज आरक्षण पडले एससी एसटीचे आणि 2 डायरेक्ट पुरुष पडले। तर त्या ठिकाणी एससी एसटी जे काही पुरुष असतील महिला असतील त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसाधारण आणि याच्यामध्ये थेट त्यांनी काढल्यामुळे माझी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे। महापालिकेला मी कालच हरकत घेतली। हे जर बदल झाले नाहीत तर मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल। आपण जर त्याच्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे आणि मूळ माझी जी हरकत आहे ती का जो उमेदवार उमदा असतो, जो उमेदवार आपलं आयुष्य खर्च करत असतो, 5-5 वर्ष काम करतो, ज्याला निवडणूक लढण्याची इच्छा आहे, अशा लोकांवर अन्याय झालेला आहे ना। आणि ही चुकीची पद्धत आहे। मी अनेक अधिकाऱ्यांशी ऑफ द रेकॉर्ड बोललो, त्यांनाही ते पटतंय की ही पद्धत चुकीची आहे। तर निवडणूक आयोगाने याचा तातडीने विचार करून हा फेरबदल झाला पाहिजे, अन्यथा सोडत त्यांनी दुबार लावली पाहिजे, दुसऱ्यांदा लावली पाहिजे। आणि हा 29 महापालिकेला फटका बसला आहे, हा फक्त काय कल्याण डोंबिवलीला नाही बसला आहे। तुम्हाला ह्याच्यावरनं सामान्य उमेदवार जो नागरिक आहे त्याला उभं राहता येत नाही, हे अन्याय वाटत नाही का? पॅनल पद्धत करणं हा वेगळा विषय झाला। माझी हरकत मूळ आरक्षणावर आहे की लोकसभा पॅनल वर्षानुवर्ष आहे तो सरकारचा निर्णय असतो किंवा निवडणूक आयोगाचा निर्णय असतो, पण माझी जी मूळ हरकत आहे ती आरक्षणावर आहे। आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने टाकलेलं आहे, याच्या लवकरात लवकर त्याचा फेरबदल करून त्यांनी पुन्हा सोडत घ्यावी। आणि कोणामुळे अशा प्रकारे नाही, नुकसानच आहे, फायदा कसला आहे? याच्यामध्ये 3 पॅनल जे असे आहेत की ज्याच्यामुळे सर्वसाधारण उमेदवारांना याचा फटका बसला आहे, एससी उमेदवाराला पण फटका बसला आहे, एसटीला पण बसला, कारण तिथं पुरुष आणि महिला हे 2 वेगवेगळे समान पद्धत तुम्ही एका बाजूला म्हणताय की 50-50%, तर मग तुम्ही त्या ठिकाणी 2 लेडीज डायरेक्ट आरक्षण टाकले, इकडे 2 पुरुष आरक्षण टाकले, तर तिथं एक लेडीज एक जेंट्स एसटी एससी जे काय होते ते करायला पाहिजे होते, पण तसं काही झालेलं नाही आहे। आणि आमचे दुसरे 2 जे प्रभाग आहेत ते थेट त्यांनी काढले, त्याला कुठेही चिठ्ठी टाकली नाही। ऑब्जेक्शन कधी घेणार? ऑब्जेक्शन तर झाल्यानंतरच माणूस घेतो आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि आज मी निवडणूक आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। फेरबदल म्हणजे आमचं म्हणणं आहे सर्वसाधारण ज्या लोकांवर अन्याय झाला आहे, ज्या भागामध्ये 2 पुरुष झाले एससी एसटी तिथं 1 लेडीज असावी, 2 एससी जिथं एसटी झाले महिला तिथं 1 एससी पुरुष असावे आणि तो समान तुम्ही एका बाजूने समसमानचा अर्थ लावताय आणि तिथं थेट तुम्ही महिलांचं आरक्षण किंवा पुरुषांचं आरक्षण थेट काढताय। तर त्याच्यामुळे ह्या एससी एसटी उमेदवारांवर पण अन्याय झाला आहे आणि सर्वसाधारण उमेदवारांवर पण अन्याय झाला या पॅनल 3 पॅनलमध्ये झाला आहे। तयारी थांबलेली नाही आहे, मुळातच आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडल्यामुळे हा सर्वसाधारण उमेदवार फटका बसला, तसा माझ्या मुलालाही बसला आहे। आणि मुळातच निवडणूक लढण्यासाठी 10-20 वर्ष लोक मेहनत घेत असतात आणि अशा पद्धतीने माझ्याही मुलाने 5-10 वर्षापासून याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण कल्याणमध्ये आज त्याचं नाव लोक घेत आहेत की काम करणारा कार्यकर्ता म्हणून। तर ह्या चुकीच्या पद्धतीचा फटका माझ्या मुलालाही बसला आहे।